महाराष्ट्र विधानसभा उपचुनाव में नासिक जिले के 113 नांदगांव विधानसभा क्षेत्र में मतदान के समय दिन भर हुई घटनाओं के संबंध में नांदगांव पुलिस स्टेशन में विभिन्न धाराओं के तहत अपराध दर्ज करने की कार्यवाही चल रही है। जिला निर्वाचन अधिकारी एवं कलेक्टर जलज शर्मा ने कहा है कि ग्रामीण संभाग के पुलिस अधीक्षक विक्रम देशमान स्वयं स्थिति पर नजर रखे हुए हैं। नांदगांव में गुरुकृपा कॉलेज के पास आज सुबह कुछ मतदाता एक स्थान पर भीड़ लगाए हुए थे। दोनों प्रत्याशियों के बीच हुई नोकझोंक के मामले में केस दर्ज किया जा रहा है। एक बाहरी व्यक्ति को भी हिरासत में लिया है। साकोरे गांव में गाड़ी पर हुए हमले के मामले में केस दर्ज किया जा रहा है। इस बार भीड़ को तितर बितर करने के लिए पुलिस बल का हल्का प्रयोग किया है। नांदगांव विधानसभा क्षेत्र में मतदान प्रक्रिया सुचारू रूप से चल रही है। नांदगांव विधानसभा क्षेत्र की घटनाओं पर जिला प्रशासन पूरा ध्यान दे रहा। आज मतदानाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव मतदारसंघामध्ये दोन घटना घडलेली आहे। पहिली घटना जी मीडियावर दाखवलेली होती ती होती ज्यामध्ये दोन उमेदवार होते, त्यांच्या आपसात भांडण झाली, चकमक झाली होती असा दृश्य दाखवण्यात आला होता। मी मीडियाला आणि सर्वजणांना सांगून इच्छितो की त्या विषयामध्ये जे आहे ते जे संबंधित गुन्हे जे असतात ते दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये मतदारांना थांबवणे किंवा गर्दी करणे जे काही आपले लोकप्रतिनिधित्व नियम अधिनियममध्ये आणि त्याच्यासोबतच जे पोलीसच्या अधिनियममध्ये जे गुन्हे असतात ते दाखल करण्यात आलेले आहे। आणि दुसरा जो विषय होता, एक मीडियावर दाखवण्यात आलेली एक बातमी होती ज्यामध्ये साकोरा गावामध्ये गाडी थांबवलेली होती, दोन गाडी थांबवलेली होती आणि एक जमाव तयार झाला होता। त्या विषयाबद्दल पण मी मीडियाला आणि लोकांना सांगू इच्छितो की ह्यामध्ये सुद्धा ताबडतोब पोलीस तिकडे पोहोचलेली आहे आणि संबंधित जे गुन्हे आहेत त्याच्याशी संबंधित ते दाखल करण्याची कारवाई होत आहे। ह्याच्यासोबत मी लोकांना आवाहन करून इच्छितो की निर्भीकपणे आपण मतदान करावा, कारण पोलिंग बूथवर कुठेही काही घटना झालेली नाही आहे आणि शांतिपूर्ण वातावरणामध्ये पोलिंगची जी आहे मतदानाची प्रक्रिया चालू आहे। आणि त्याच्यासोबतच पोलीस जे आहे स्वतः पोलीस अधीक्षक साहेब सुद्धा नांदगावमध्ये आहे आणि ते स्वतः स्थितीवर लक्ष देत आहे। सो कोणालाही ह्यामध्ये घाबरण्याची गरज नाही आहे। आपण सर्वजण जे आहात ते आपला मतदानाचा अधिकार चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त संख्येमध्ये वापरावा। धन्यवाद।